मुंबईची गोष्ट थोडी वेगळी आहे, मुंबईत बहुभाषिक लोक जास्त आहेत. पण मुंबई वगळता जो महाराष्ट्र आहे त्यात बऱ्यापैकी परिसर मराठी आहे, लोक मराठी एकमेकांशी बोलतात, त्यामुळे ती भाषा आत्मसात होते, ती व्यवहारापुरते येते. पण भाषेतले जे छटा आहेत त्या कळण्यासाठी तुम्हाला चांगलं मराठी साहित्य वाचनात आलं पाहिजे. म्हणजे मी गमतीने म्हणतो, समजा मी एका डॉक्टरला म्हटलं की डॉक्टर माझ्या पोटात मुरडा आलाय, जरा काहीतरी बघा बरं, तर जर डॉक्टरला मुरडा आलाय म्हणजे काय हेच कळलं नाही तर तो उपचार काय करणार, आणि तो मला किती त्यांनी इंग्रजीतले जो शिकलाय ते प्रश्न विचारले तरी मी त्याचं उत्तर काय देणार. त्यामुळे हे जे लोकभाषा ही व्यवहाराची भाषा असते हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, म्हणून ज्या मराठी अभ्यास परिषदेचा सध्या मी अध्यक्ष आहे किंवा भाषा आणि जीवनचा संपादक आहे, तर त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर अशोक केळकर आणि या भाषा आणि जीवनचे पण संपादक होते. त्यांनी एक छान 83 साली त्यांनी लिहून ठेवलंय की खरा प्रश्न आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये उत्तम मराठी शिकवलं जायला पाहिजे आणि मराठी माध्यमाच्या शाळेत उत्तम इंग्रजी शिकवलं जायला पाहिजे. दुर्दैवाने आपण या दोन्हीमध्ये अपयशी ठरलोय जवळपास, म्हणून हे प्रश्न निर्माण झालेले आहेत.